गाडी घेतल्याचा आनंद तर खूप होता, पण देवी समोर आल्यानंतर असं काय होईल मला वाटलंच नव्हतं. तर भावानो, कालच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही तुम्हाला दाखवले की आम्ही नवीन गाडी घेतल्या, पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही यल्लामा देवीकडे त्याची पूजा करायला जाणार होतो. तर आम्ही इथं सगळ्यांना नव्या गाडीची पेढे दिलो आणि त्यासोबत ऋषीला 2-4 फोटो काढून घ्यायचे होते गाडीसोबत. ते करून झाल्यानंतर ना आम्ही इथे गाडीमध्ये पेट्रोल भरायला आलो. टंकी फुल झाल्यानंतर आम्ही देवीकडे जायला निघालो, पण त्याच्या आधी पप्पांनी आम्हाला इकडे घरी बोलून घेतलं, कारण इथे घरापाशी आधी पूजा करायची होती. पण पूजेमध्ये अजून थोडं टाइम लागणार होतं, त्यामुळे मी आधी जेवायला बसून घेतलो. जेवण करत होतो तर तेवढ्यात मम्मी आली आणि म्हणली की जेवण सोड आणि चल आधी पूजा करून घेऊया. तर जेवणाच्या ताटावरनं उठून आपण इथे गल्लीतल्या सगळ्यांसोबत इथं गाडीची पूजा करून घेतलो. पूजा तर एकदम मनपूर्वक झाली, पण इथं आमचा टागोमामा जरा जास्त पिसाळ्यासारखं करत होता. कुत्र्यांनी जास्त गोड खायचं नसतं म्हणतात, पण आमचं टागू नुसतं गोडच मागतो खायला. एक नाही, दोन नाही, ते तब्बल 3-4 लाडू तर त्याने एकटाच खाल्लाय तिथं. आणि एवढंच नाही तर पप्पा आणि मम्मी ज्यावेळी गाडीची फेरी मारून आणला त्यानंतर ह्यानं पण एक फेरी घेतलाय बघा. त्यानंतर मी आणि ऋषी यल्लामा देवीकडे जायला निघालो. आता तुमच्यापैकी काय जण म्हणत असाल की बाबा तिथं शोरूम पाशी पूजा केलाय, त्यानंतर घरापाशी पूजा केलाय, आता इथं देवळात पण. तर मी तर एवढंच म्हणेन की संकटात पडल्यानंतर देवाचं नाव घेण्यापेक्षा सुरुवातीला देवासमोर हात जोडावे. आता इथं देवासमोर नतमस्तक होऊन आपल्या नवीन वाटचालीची सुरुवात करणार आहे. आणि तुमचा पाठिंबा असाच चालू राहू दे, कारण तुम्ही नसता तर हे नसतं. मनापासून खूप खूप धन्यवाद.